जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. पहिलं तर म्हणजे तुमची भक्ती आणि श्रद्धा एवढी म्हणजे चांगली आहे ना. म्हणजे तुम्ही स्वामींची जी काय बोलतात नित्य सेवा किंवा उपासना करताना म्हणजे मी ते व्हिडिओच्या अगोदर येते ना तुम्ही एवढे सांगते आणि एवढ्या म्हणजे खूप म्हणजे मला असं प्रसन्न वाटते का आमच्याकडनं पण अशी घडावी. घडणार ताई. हा खूप मस्त. आणि अनुभव सांगायचा होता. हा सांगा ना ताई. आणि ताई आमच्या इथे ना स्वानंद सेवा सदन म्हणजे अर्नाला वरून बोलते मी. कुठून? अर्नाला. अर्नाळा. हा मच्छीचं सगळं आहे तिथे अर्नाला. हा आमच्या इथे ना स्वानंद सेवा सदन झाले म्हणजे म्हणजे कोरोनामुळे पालकांचा आधार गमावले त्या मुलांसाठी. हो अच्छा. कुठे मला ऍड्रेस पाठवता येतो? ऍड्रेस म्हणजे मी गेली नाही म्हणजे आता 7 तारखेला आपले मिरवणूक होती ना आणि अक्कलकोट वरून स्वामींच्या पादुका येणार होत्यात ना तिथे. अच्छा. पण मी काय केली आम्हाला महाराजांनी कार्ड दिलं म्हणजे हा तर त्याच्यावरून तुम्हाला सांगा आता मिस्टर आले का मिस्टरांच्या जोडीला जाईन तिथे दर्शनाला. मला ऍड्रेस पाठवा मी पण जाऊन येईल. हा म्हणजे अर्नाला रिसॉर्ट आहे ना तिथेच आहे. हा तिथेच आहे. अच्छा. मला पाठवा नंतर. तर काय अनुभव आला ताई? अनुभव ना ताई म्हणजे मी गुरुवार करत होती ना तर मी म्हणजे जी उपासना म्हणजे नित्य सेवा आहे ना स्वामींची तर ते त्याच्या अगोदर मी स्वामींना निवेदन ठेवते ना म्हणजे म्हणजे माझ्याकडनं तुम्ही उपासना करून घ्या म्हणजे नित्य सेवा. हा तर म्हणजे मी बसलेली माळ जपायला. हा तो त्याला गप्प करत. हा तर बसलेली माळ जपायला तर मला मध्ये झोप आली म्हणजे आणि खूप येता येता मध्ये जाग आली. असं भरपूर म्हणजे झोप येत होती तर मध्ये जाग आली आणि लक्ष लादीवर गेलं ताई. तर मला माझ्याकडे म्हणजे अशी घोण येते मोठी घोण असते ती येते माझ्याकडे असं मला दृश्य दिसलं आणि माझी झोप आली म्हणजे ती स्वामींचीच लीला. हा म्हणजे स्वामी म्हणजे कसं घडवून आणतात म्हणजे स्वामींना सांगितलं नका तर स्वामींनी घोणीचं दृश्य मला दाखवलं. घोण नव्हतीच तिथे मी उठली वगैरे नाही अशी बसल्या घाबरली म्हणजे हा घोण नव्हतीच तर मला झोपच नाही आली माझ्याकडनं उपासना ती करून घेतली. हा आणि ताई मी रोजची नित्य सेवा करते ना म्हणजे 3 अध्याय आणि एक मालजप करते. बाल लहान आहे ना त्याच्या मुला. तर मला ना ताई म्हणजे ते स्वामी आपलं स्वामींचं एक ग्रंथ आहे ना चरित्र सारामृत. हा तर त्याच्यामध्ये ना ताई मला खूप वेगवेगळे दृश्य दिसतात ताई. नाही मग चांगलं आहे ना ताई. हा म्हणजे काय दिसतात म्हणजे पहिल्या वेळीला शिवलिंग दिसलं स्वामींच्या चरित्र ते ग्रंथामध्ये कारण मी ग्रंथ समोर ठेवते ना मालजप करते. शिवलिंग दिसलं निळ्या कलरचं आणि तिला जे आपण दिवाळीला लायटिंग लावतो ना छोटे बल्ब ते म्हणजे रंगीत पूर्ण दिसलं. आणि तिसऱ्या वेळीला म्हणजे तांदूळ आपले भाताचे छोटे तांदूळ असे पुस्तकातून पडतात ते दिसले. अरे वा. पाऊस कसा पडते तसे तांदूळ पडत होते. आणि कालचीच गोष्ट स्वामींच्या पादुका दिसल्या मला एवढा म्हणजे आनंद झाला ना म्हणजे सांगूच नाही शकत. त्या ग्रंथामध्ये आई एवढी ताकद आहे ना खरंच. पादुका दिसली मला पादुका म्हणजे एवढ्या सुंदर होत्या ना पादुका म्हणजे खूप डिझाईन होती त्याला मस्त आणि मधीत गोल होताना मस्त पादुका होत्या. अरे वा. हा आणि म्हणजे मी स्वामींवर मागणं नाही करत का मला हे दिसत आहे स्वामीच ते घडवून ताई. खरंय हे तर बरोबर बोलला ताई.
रोजच रोजच दिसते ताई, रोजच. काय माहिती, खूप बरं वाटते ताई. अरे वा, खूप छान. शेअर करते. आणि चालेल चालेल. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.